हॅलो नमस्कार. तर चला आज आपण एक मस्त अशी महाराष्ट्रीयन सगळ्यात फेमस अशी एक डिश बनवणार आहोत जी एकदम झटपट बनवून तयार होते, ते म्हणजे की पिठलं. पण हे पिठलं ना मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. सो रेसिपी पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक नक्की करा. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. 1 कप बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा कप दही घालणार आहे. ह्याला आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे. एक कप बेसनाला 2 कप पाणी घालून छान घुसळून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यात आपल्याला बिलकुल गुठळ्या नको आहेत, लम्प्स नको आहेत. असं छान पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी अजून ॲड करणार आहे मी याच्यामध्ये. असं छान आपण याला एकदा घुसळून घेऊया. या पद्धतीने केलं तर आपला गुठळ्या होत नाही, बेसन एकदम छान चोपडं बनतं. म्हणून आपण आधीच बेसनात पाणी घालणार आहोत, कारण बेसन ड्राय जर आपण तेलात घातलं तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. असं छान आपल्याला हे या कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे, पातळ असं आणि गुठळ्या बिलकुल नाही. चला तर मग आता फोडणी करूया. इथे मी या कढईत पहिले दही मिरची केली होती, त्याच कढईत मी आता पिठलं करते आहे. थोडं तेल घेतलं आहे, 3 मोठे चमचे. त्यात आता मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की त्यात हिंग घालायचं आहे. आता यात आपण मिरच्या घालूया. आता मिरच्या तुम्हाला पिठलं किती तिखट हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही मिरच्या घाला. इथे मी 2 मिरच्या घातल्या आहे आणि एक 5 ते 6 लसूण पाकळ्या मी छान ठेचून घेतल्या होत्या, ते घालूया. आता ह्याला फक्त 1-2 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवा, नाहीतर ते लसूण करपून जाईल. गोडलिंब घातला आहे आणि 1-2 मिनटं छान ह्याला कमी आचेवर आपण परतवून घेऊया. आता आपण याच्यात हळद घालूया. हळद थोडी जास्त घालणार आहे मी, कारण पिठलेला पिवळा रंग यायला हवा म्हणून. आणि थोडासा गरम मसाला घालणार आहे, एकदम थोडासा. ह्याच्यात तुम्ही कसुरी मेथी पण घालू शकता, खूप मस्त लागते. किंवा आपली साधी जी मेथीची भाजी असते तीसुद्धा घालू शकता. पिठलं खूप मस्त लागतं, असं पण ट्राय करून बघा. ते तेलातच घालायचं. जर तुम्ही कसुरी मेथी घालणार असेल तर तेलातच घाला, आणि आपली मेथीचे पानं घालणार असेल तर ते पण तेलातच घाला. आणि आता मी हे बेसनाचं मिक्सचर घातलं आहे. ह्याला लगेच घातल्या आपल्याला परतवायचं आहे, कारण हे अशा पद्धतीने स्टिक व्हायला लागतं. तर आपल्याला हे असं स्टिक होऊ द्यायचं नाही आहे त्याला. अशाने त्याच्या गुठळ्या तयार व्हायला सुरू होतं, कारण बेसन लगेच शिजायला लागतं. असं छान परतवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात थोडं पाणी मी अजून घालणार आहे. सो टोटल मी याच्यामध्ये 4 कप पाणी घातलं आहे. आता ह्याच्यात मीठ घालूया चवीनुसार. तर इथे मी 1-2 चमचे मीठ घातलं आहे. आता ह्याला छान एकदा मिक्स करून घेऊया. असं छान परतवून घ्यायचं आहे ना, त्याच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात. आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं ह्याला छान कमी आचेवर शिजवून घेऊया. अधनं एकदा चेक करा, कारण ते खालून लागेल आहे. हे बघा, असं साईडनी असं लागायला लागतं ते. त्यामुळे थोडंसं त्याला 2 ते 3 मिनटानंतर चेक करा आणि असं एकदा परतवून घ्या, जेणेकरून ते खालून पण लागणार नाही आणि साईडनी पण लागणार नाही. असं छान ह्याला एक मिक्स देऊया. लागलेलं सगळं काढून घेऊया आपण, जे काही साईडला लागलं असेल ते. आणि ह्याला असं एक छान मिक्स देऊया, म्हणजे जे काही गुठळ्या असतील त्याही निघून जातील. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. काही जास्त सामान मी त्यात घेतलं नाही आहे, साधं बनवलं आहे. मी याच्यात टमाटर, कांदा असं काही वापरणार नाही आहे. एकदम साधी आणि सिम्पल बनवणार आहे. पटकन बनते आणि ही रेसिपी. थोडंसं पाणी अजून घालते आहे, कारण ते बेसन घट्ट झालं आहे चांगलं. असं छान ह्याला एक मिक्स द्यायचं आहे. हे असं मिक्स झालं की परत झाकण ठेवून ह्याला अजून एक 4 मिनटं आपण 4 ते 5 मिनटं छान वाफवून घेऊया. असं छान ह्याला उकळी आली, आपलं हे पिठलं तयार आहे. असं छान ह्याला आता मिक्स करून आपण याच्यावर मस्त कोथिंबीर घालूया. मस्त भरपूर कोथिंबीर घाला, खूप छान लागते.
आणि जसं मी सांगितलं कसुरी मेथी घालून बघा आणि मेथीची भाजी जी असते मेथी तीसुद्धा घालून बघा. पिठलं खूप मस्त लागतं. सो असं हे आपलं पिठलं बनवून तयार आहे. मस्त गरमागरम पिठलं. तर तुम्ही हे भाकरीसोबतही खाऊ शकता. आम्ही खिचडीसोबत खातो. मस्त लागतं खिचडीसोबत. साधी आपली तुरीची डाळ आणि तांदळाची बनवून खिचडी असं हे आपलं पिठलं तयार आहे. सो इथे हे मस्तपैकी आपली गरम गरम खिचडी. इथे ही मस्त दही मिरची. ह्याची रेसिपी मी घातली आहे. लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही चेक करू शकता. ही दही मिरची नक्की ट्राय करा. खूप भारी लागते हे. आणि पिठलासोबत किंवा भाकरीसोबत म्हणा खिचडीसोबत मस्त एक साईड डिश होते. सो इथे हे मस्त आपलं असं गरमागरम पिठलं असा हा आपला बेत तयार आहे. संध्याकाळी रात्रीच्या वेळेस आणि ते मस्त अशी गरम गरम फोडणी. रात्री स्वयंपाकाचा कधी कधी कंटाळा येतो. रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो. सो असं काहीतरी नवीन ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.